शाळेतील आठवण ही खरंच हे गुलाबजामुन जुनी आठवण नवी करतात। तर असे गुलाबजामुन जर करायचे असेल ना तर पूर्ण रेसिपी ही बघा। तर खूप छान असे गुलाबजामुन झालेले आहे। नमस्कार, मी पूजा आणि पूजाचं किचनवर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज सगळ्यात आधी आपण 1 वाटी तांदूळ घेतलेले आहे स्वच्छ करून। आता तांदूळ आणि उडदाची डाळ आपल्याला एका बाउल मध्ये भिजायला ठेवायचे आहे, साधारण 3 ते 4 तास इतपर्यंत। आता आपण उडदाची डाळ घेणार आहे। 1 वाटी मी तांदूळ घेतले आहे। आता 2-3 चम्मच म्हणजे पाव वाटी आपल्याला उडदाची डाळ घ्यायची आहे। पाव वाटी मी उडदाची डाळ घेतलेली आहे। त्यात थोडी मुगाची डाळ पडली आहे, तुम्हाला पिवळसर दिसत असेल तर काही हरकत नाही। मुगाची डाळ जरी थोडी फार असली तर काही हरकत नाही, तुम्हाला घालायची असेल तर तुम्ही घालू शकता। अजून आपले गुलाबजाम मस्त टेस्टी होतात। आता हे मिश्रण आपल्याला मिक्स करून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि 3 ते 4 तास भिजवायला ठेवायचं आहे। आता स्वच्छ पाण्याने आपण व्यवस्थित असं धुवून घेतलेले आहे। आता पाणी टाकून आपण 3-4 तासापर्यंत भिजवायला ठेवून देऊया। बघू शकता आता 4-5 तासानंतर आपले तांदूळ किती मस्त फुगलेले आहे आणि डाळ पण किती मस्त फुगलेली आहे। तर चला आता हे पाणी काढून आपण मिक्सर मध्ये चांगलं बारीक पेस्ट याची करून घ्यायची आहे। आता मिक्सर मध्ये आपल्याला ही पेस्ट बारीक करताना खूप जास्त पाण्याचा वापर करायचा नाहीये। एकदम आपल्याला 1 किंवा 2 चम्मच पाणी टाकायचं आहे। खूप पातळ आपल्याला ही पेस्ट करायची नाहीये। या पद्धतीची तुम्ही बघू शकता पेस्ट आपली कशी आहे। आता इथे बॅटर आपलं तयार झालेलं आहे। त्यात आपल्याला घालायचं आहे आपलं बेकिंग पावडर अर्धा चम्मच आणि इथे कलर असेल ना फूड कलर तो टाकायचा आहे। इथे मी जेल कलर वापरणार आहे, लाल कलर आपल्याला वापरायचा आहे। मी इथे 2 ड्रॉप असे जेल कलरचे टाकून घेणार आहे आणि आपल्याला एकच डायरेक्शनने असं फेटून घ्यायचं आहे या पद्धतीने। तुम्ही बघू शकता कलर किती छान आलेला आहे आपल्या बॅटरला आणि व्यवस्थित असं मिक्स पण झालेला आहे बॅटर, तुम्ही बघू शकता। आता हे एक 5 ते 6 मिनिट आपल्याला साईडला ठेवून द्यायचं आहे, म्हणजे हे पीठ चांगलं फुगलं जातं। मग आपल्याला घ्यायचं आहे। पीठ भिजेपर्यंत मी इथे काजू आणि बदाम हे व्यवस्थित असे भिजत घालणार आहे, म्हणजे रेसिपीसाठी नाही आहे हे आहे माझ्या मुलांना खाण्यासाठी, कारण की हे मला काही लक्षात राहतच नाही। तर चला म्हटलं पीठ भिजेपर्यंत आपण तोपर्यंत काजू आणि बदाम भिजत घालवून ठेवूया। तर 4 काजू आणि 4 बदाम मी टाकलेले आहे। काजू आणि बदाम जर तुम्ही भिजत जर घातले आणि सकाळी उठून मुलांना यांची पेस्ट करून दुधात मिक्स करून जर प्यायला दिलं ना तर मुलांची बुद्धी खूप छान चालते। तर तुम्ही पण असे तुमच्या मुलांना काजू आणि बदाम खाऊ घालत जा दुधातूनच, म्हणजे रात्रभर भिजवत ठेवायचे आहे आणि दुसऱ्या दिवशी यांची पेस्ट करायची आहे मिक्सर मध्ये फिरून आणि तिची पेस्ट आपल्या मुलांना दुधातूनच द्यायची आहे, म्हणजे ग्लास मध्ये दूध घेऊन त्यात टाकून द्यायचे आहे। तर चला आता आपण तेल गरम करायला ठेवूया। आता बघू शकता मस्त आपलं तेल गरम झालेलं आहे आणि पीठ पण देखील फुगलेलं आहे आणि हे जो पाण्याचा द्रव होता ना तो एकदम असं घट्ट पीठ आपलं तयार झालेलं आहे। तर चमच्याच्या साहाय्याने नसेल जमत तर तुम्ही हाताच्या साहाय्याने पण असे गुलाबजामू गोल गोल आकार सोडून घ्यायचे आहे आणि आकार आपल्याला लई मोठा नाही धरायचा बरं का, छोटंच धरायचं आहे, ते फुगून मोठे होतात। असे आपल्याला गुलाबजामू करून घ्यायचे आहे। आणि हे जेव्हा आपण गुलाबजामुन तळतो ना हे फुल गॅसवर नाही तळायचे बरं का, नाही तर तुमचे गुलाबजामुन एकदम असे कडक होतील आणि आतमध्ये कच्चेच राहतील।
आणि तळत्या वेळेस आपल्याला कडक पण होऊन द्यायची नाही, नाहीतर मग त्यात साखरेचा पाक आतमध्ये जाणार नाही. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं मी पटपट असे सोडून घेतले आहे आणि कसे पटकन असे एक पापडासारखे असे वर येतात. असे पटपट तळून घ्यायचे आहे आणि झाऱ्याच्या साहाय्याने आपल्याला ढवळून असे मस्त काढून घ्यायचे आहे. बघू शकतात अजिबात आपले चिटकलेले नाही आणि किती गोल गोल असा आकार आपल्या गुलाबजामुनचा झालेला आहे. तर आता हे स्वच्छ ताटामध्ये आपण काढून घेऊया. बघू शकता या पद्धतीने. आता दुसरी पण स्टेप आपल्याला पहिल्यासारखी तळून घ्यायची आहे. आता लगेच आपल्याला यात गुलाबजामुन सोडायचे नाही बरं का. तेल चांगलं मस्त गरम होऊन द्यायचं आहे आणि मग आपल्याला गुलाबजामुन सोडून घ्यायचे आहे. तर बघू शकता या पद्धतीने असे गुलाबजामुन मी सोडून घेत आहे. तर असे गुलाबजामुन आपल्याला आठवले ना किंवा बघितले ना तर शाळेतली आठवण होते, कारण की आम्ही हे गुलाबजामुन खूप खायचो. जर एका मैत्रिणीने आज पैसे आणले ना उद्या दुसरी आणायची हे गुलाबजामुन खायला बरं का. तेव्हा 50 पैशाला एक गुलाबजामुन भेटायचा आणि 1 रुपयाला 2 गुलाबजामुन भेटायचे. पण यांची टेस्ट आहे ना अप्रतिम लागायची. आता हल्ली हे गुलाबजामुन कुठे भेटतच नाही आहे आणि चला म्हटलं आता आपल्या मुलांनाही देखील असे गुलाबजामुन करून आपण खाऊ घालूया आणि यांची चव पण आपल्या मुलांना सांगूया. तर असे गुलाबजामुन मी घरीच केलेले होते. आणि आता गुलाबजामुन आपले तळून झालेले आहे. आता करायचा आहे पाक. तर पाक करायला मी 1 कप भर इतकी साखर घेतली आहे आणि 1.5 कप त्यात पाणी टाकून घेणार आहे. आता आपल्याला साखरेचा पाक कसा करायचा आहे माहिती का. एकदम अशी तार तुटली पाहिजे. एकदम कडक पाक करायचा नाही आहे, जसं काय आपण याला करतो चक्की वगैरे त्याला करतो तसा करायचा नाही आहे. एकदम पहिल्या तारेचा असा पाक आपल्याला करायचा आहे. आणि जेव्हा पाकावर साखरेचा असा फेस यायला लागला की मगच आपल्याला गुलाबजामुन टाकून घ्यायचे आहे. म्हणजे आपण जेव्हा गुलाबजामुन टाकले एखादा 5-6 मिनिट आपले गुलाबजामुन मस्त परतले जातात आणि त्याची ऑटोमॅटिक अशी साखर तयार होते. अशा पद्धतीत आपल्याला गुलाबजामुन टाकून घ्यायचे आहे आणि हलवून घ्यायचे आहे. हलवून झाले की एक 5-6 मिनिट आपल्याला पुन्हा झाकण ठेवून द्यायचं आहे कमी गॅस करून. तर गॅस कमी करून असं 5-1 मिनिटं झाकण ठेवलं की ऑटोमॅटिक आपल्या त्या साखरेच्या पाकाची साखर होते. तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने आणि तो साखरेचा पाक पूर्णपणे गुलाबजामुनमध्ये मुरला जातो. तर इतके असे रसरशीत गुलाबजामुन आपले झालेले आहे. असे रसरशीत गुलाबजामुन तुम्ही आणि सुके गुलाबजामुन असे घरी करून नक्की बघा. पूजाचं किचनवर अजून नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. लाईक, कमेंट, शेअर नक्की करा. थँक्यू.